हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही? आता आम्ही जाते बैलांना पाणी पाजायला. हे बघा, इकडे आहे कांद्याचे शेत आणि इकडे हे मक्के आणि पुढचा आता रस्ता दाखवतो. हे असा रस्ता आहे. इकडे पण कांदे लावलेले आहे. इकडे आहे गहू. आता गहू थोडे थोडे पिकत आले आहे. त्याच्यानंतर हे पूर्ण पिकल्यावर ह्यांना काढून घेणार. मग चला आता बैलांकडे जाऊन भेटू. हे बघा गाईस, हे आहे भगर आणि पुढे आहे हे गिलक्याचं मांडवा आणि हे आहे आंबा. हे बघा, असे फुल येतात आंब्याचे पहिले. ह्या साईडला पण कांद्याचे शेत आहे. हा इथं अजून एक आंबा. आणि तो आमच्या शेताचा सर्वात मोठा आंबा. आणि हे बघा, इथे तूर आहे. अजून हे नीट पिकले नाही. हे पिकल्यावर मी तुम्हाला दाखवेल. आणि बघा, हे पेरूचे झाड आहे. आणि ती तिथे आमची विहीर. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. झूम नाही होते, मी तुम्हाला नंतर दाखवेल. आणि हे शेगवाचे झाड आहे. आणि हे बघा गाईस, छोटे छोटे भगर. त्याला अजून भगर लागले नाही. त्याचं फक्त ते वरचं लागलेला निघलेलं आहे. आणि बघा, ते तिकडे आहे आमचे बैल. चला तिकडे जाऊ. आणि इथे बोर आहे, बोर. गाई ह्याच्यामध्ये शेंगा ठारलेल्या आहे, पण ह्याच्यामध्ये अजून शेंगाचे ते निघालेलं नाहीये. ह्याच्यामध्ये आता पाणी सोडलेलं होतं. पाणी साचलं गेलं आहे. आणि बघा, इथे बैलांसाठी पाणी. आणि ते बघा, ते दिसते ना, ते केळीचं झाड आहे. आणि बघा, ह्या आंब्याला किती सारे फुल आले आहे. मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. हे बघा गाईस, किती सारे फुल आले ह्या आंब्याला. बघा. आणि हे आहे केळीचं झाड. आता आपण बैलांकडे जाऊ. हे इकडे पहिले गवारशिंग ठारलेले होते. कापूस भेटले. चला मी तुम्हाला कापूस दाखवतो. हे बघा गाईस, कापूस. पहिलं ते असं होतं, त्याच्यानंतर हे असं थोडंसं फुटतं, त्याच्यानंतर हे असं होऊन जातं. कोणी कोणी कापूस काढले ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आता हे पूर्ण दिसत ना, हे एवढा कपास आहे. आणि तो तिथे आमचा एक बैल आहे. चला बैलकडे जाऊन भेटू आता. हे बघा, हा आमचा पहिला बैल. आज दुसरा तिकडे आहे. चला दाखवू. हा आमचा डोंगर बघा, किती मस्त दिसत आहे. हा आमचा दुसरा बैल. आणि माझी मम्मीची मम्मी. हे गाईस बघा, हे इथे आहे बोरीचे झाड. पण इथे आता बोरी लागले नाहीये. लागेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. आता सध्या तर बोऱ्यांचा सीझन संपलाय. मग आता हे डिसेंबरमध्येच भेटतील आपल्याला. हा बघा, हा बैल आता घुसलेला आहे. आता ह्याला आपण काढू. चला आता आपण दुसऱ्या बैलाकडे जाऊ. कोणी कोणी बोरे खाल्ले ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मस्त गोड ना खट्टे मिठ्ठे लागतात.
आता दुसऱ्या बैलाला पाणी देते. आणि बघा तिकडे तुम्हाला घर दिसत असेल तर ते डोंगरावरती घर बांधलेले आहे. बघा हे पूर्ण डोंगर आहे, डोंगरावरती घर बांधलेले आहे. आपण एखाद्या दिवशी त्या डोंगराच्या टोपवरती जाऊ, ते पण मी तुम्हाला दाखवेल, नक्की दाखवेल. ह्या बैला आपण पाणी पाजून झाले, आता आपण घरी जाऊ. चला चला जाऊ आता आपण. हे बघा हे तूर पहिले ठरलेले होते पावसाच्या टाइमला, म्हणून आता हे पिकून सुकून गेलेले आहे. बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवतो. हे बघा, हे आता आपण हे इकडे टाकून दिलं ना, तर आता इकडे पाणी आलं तर हे इकडून निघणार. आणि तिकडे आता आजी बैलाला दुसरी जागेवर बांधते. आमची गावची भाषेत आया सांगतात. आणि हे बैल बिलकुल पण मारत नाही. पहिले आमचे बैल होते ते मारायचे, पण आता हे नाही मारत. हे बघा गाईस, बघा आता इथे आजीने ह्या बैलाला बांधून दिलं. आता हे इकडे चरत राहील. आता मग दुसऱ्या बैलाला बांधू. आता चला मग आता दुसऱ्या बैलाकडे जाऊ. हे शेत आहे, शेतला वावर पण म्हणतात. कोण कोण शेतकरी आहे ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तो तिकडे आहे दुसरा बैल, आणि हा बैलाचा इथे खुटा. हे असं खेळले असतात, असं मारून मारून ह्यांना ढिल्ल करायचं. हे असं निघून येतं. आता ह्याला बांधताना भेटू आपण. चला गाय जाती इकडून बैल काढलेला आहे आपण. आता दुसरी जागेवर बांधायला घेऊन जाते आजी. चला आता मग आपण आजीच्या पाठीपाठी जाऊ. गाईस, कोणी कोणी छोटीशी नदी बघितली आहे, त्याच्यामुळे मच्छी पकडले. चला मी तुम्हाला नदी दाखवतो, पण आता ह्याच्यामध्ये पाणी नाही. इकडे ते बघ, ते दिसते ना, ते छोटीशी नदी म्हणू शकतात आपण. इकडून छोटे छोटे एकदम मच्छी जातात. पावसाळ्याच्या टाइमला इकडून खूप पाणी वाहतं, आणि हे पाणी जाऊन रस्त्याच्या कडेला ब्रिज आहे, तिकडून दुसऱ्या ठिकाणी जातं. चला आता आजी बैल बांधते, तिकडे जाऊ. आता आपण इथे बैलचा खुटा हे करून देऊ. आता आपण आजीला हा दगड देऊ. तो राहिला आपला बैल, हा आपला एक बैल, आणि तो तिकडे दुसरा बैल. तुम्ही बघत हे सर्व शेत आहे. ह्या शेतमध्ये काही ना काही लावलेलंच आहे. हे बघा आता ती ती जमिनीमध्ये ठोकत आहे.
आता नीट ठोकून झालेला आहे. आता आपण घरी जाऊ. अजून घरी नाही जावं ते टमाटा बिवडी करून उतारी लागते. कसं आहे तिरं कसं कसं वा तिरं आणि तपला चला आई आता ते बैलांना पाणी पाजले ते टोप घ्यायला जाते. तोपर्यंत आपण पुढे पुढे जाऊ. गाईज आणि मी तुम्हाला ही छोटीशी नदी दाखवली ना, त्या शेतामधून होऊन अशी जाते. तर मी तुम्हाला ते नदी कुठे नदीचं पाणी कुठे पडतं ते दाखवते. चला व्हिडिओमध्ये असंच बन रहा, बिलकुल पण स्किप करू नका. खूप इंटरेस्टिंग व्लॉग आहे. हे बघा गाईज, इथे पाणी घेतो. इकडे हा खड्डा झालेला आहे पाणी पडून पडून. हे बघ गाईचं किती मोठं निलगिरीचे झाड आहे. निलगिरी ही मराठीमध्ये काय म्हणतात ते नाही माहित मला, पण आमची गावाच्या भाषेमध्ये ह्याला निलगिरी सांगतात. इकडे वांगी होते, पण आता वांगीचा सीझन संपलेला. आता इकडे वांगी लागली नाही. यांचे पाणी पण हे असे सुकून गेलेलं आहे. ह्यांना खूप दिवसांनी पाणी नाही दिलंय म्हणून. बघा तिकडे एक मोठं बोरीचं झाडाचं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईस, किती मोठं बोरीचे झाड आहे. इथून घेऊन तो पूर्ण वरतीपर्यंत. खालती आता थोडे थोडे बोरे पडलेले आहे, ते सुकलेले आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईस, कसे बोरे पडलेले आहे. हे असे राहतात बोरे. दुसरी जायची पण बोरे असतात, पण आता हे बोरे आहे. चला मी आता तुम्हाला छोटेवाले टमाटर दाखवतो. मी तुम्हाला पूर्ण शेत एक्सप्लोर करवते. तिकडे आहे टमाटर. हे बघा इथे पण टमाटर आहे. हे बघा गाईस, हा आता कच्ची आहे. हे बघा इथे किती मोठे टमाटर आहे. इथे पिकलेला पण आहे थोडासा एक. हा बघा. आता आपण घराच्या रस्त्याला भेटू. चला गाईज, मी आता तुम्हाला कोथिंबीर दाखवतो, पण ते आता फुलली गेली आहे. कुठे? हे बघा इकडे आहे. हे बघा कोथिंबीर फुलली गेली आहे. किती मस्त दिसतं ना हे फुल. आता आपण फुल घरी घेऊन जाऊ. आणि तिकडे आहे मक्याचं झाड. हे आता मोठं झाले, ह्याला मक्के लागतील. आणि हे आहे इकडे लसूण. हे बघा, हे असं असतं. सॉरी, हे लसूण नाही, कांदे. हे बघा इकडे छोटेवाले टमाटर. आणि ते तिकडे आहे ही विहीर. हे पाईप विहिरीमधून येते. आता मी नंतर संध्याकाळच्या टाइमला तुम्हाला विहीर दाखवेल. आणि हे आहे सीताफळाचं झाड. सीताफळाचं झाड. गाईज बघा इकडे आता हे वालपापडीचं वेल आहे, पण मला हा हे बघा, हे इथे एक वालपापडी लागलेली आहे, पण हे आता भरली नाही सध्या. तर इकडे बा चांगली आहे, आजी सांगते. हे बघा वरती वालपापडी. आणि इकडे पण खूप सारे फुल आले. मग आता हे
अजून थोडे जास्त झालं आपण ह्यांची भाजी बनवू. गाईज बघा आंब्याच्या झाडाला अजून किती सारे फुले आले आहे. वा 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 वा. आणि इकडे आहे ही राय. रायला हिंदीमध्ये सरसो पण सांगतात. हे असं असतं रायचं झाड. हे बघा हे असे एवढे रायचं झाड पण हे वाकून गेलेलं आहे जास्त मोठे म्हणून. ह्याला हे असे फुले असतात. मग या फुलांमधून हे असं तयार होतं. बघा हे असं तयार होतं फुलांमधून. आणि इकडे हे पूर्ण आणि हळद पण होतं ना. हे बघा कशी फुलं आले आहे आंब्याला. किती मस्त लाल लाल दिसत आहे. आंब्याच्या सीझन मध्ये इकडूनच आंबे खाऊ आपण. बघा कांदे हे खूप पहिले लावले आहे ते कांदे आहे. इकडे आहे भगर. भगर ब्राऊन झाल्यानंतर आपण ह्याला ते कापून घेऊ. आणि हे आहे कडुनिंब. त्याच्याने खूप सारे माणसं दातून पण करतात ब्रशच्या जागेवर. हे खूप चांगलं असतं. हे हेल्दी असतं. आणि तिकडे आहे तुरीचं झाड. तिकडे अजून वालपापडी. इकडे मध्ये मध्ये मक्याचं झाड, राई, गहू असं आहे मिक्स. आणि तिकडे आहे लाल पेरू. लाल पेरू. आता पुढे आहे मक्याचं वावर. आता सध्या तर हे मक्के छोटे आहे. हे मोठे झाल्यावर ह्यांना कळ्या येतील. कळेमधून ते मक्के निघतील. आणि बघा हे पूर्ण येल्लो येल्लो दिसत. आणि हा पूर्ण राईचं हे आहे. आणि मी आता तुम्हाला चण्याचं वावर दाखवतो. चला हे बघा हे आहे चण्याचं वावर. हे बघा किती मस्त हिरवगार दिसतंय. मी आता वावर मधून जाते. बघा हे बघा इथे किती सारी राई आहे. अजून ना ते मी मागे दाखवलं ते आले आहे नाही. आणि हे आमचं पेरूचं झाड. गाईज मी गेल्या वेळेस ना हे सीताफळीवर चढलेला. मी त्याची पीक बाजूला देऊन देईल. आणि इकडे अजून मोठी पेरू. हे इकडे कोंबडी. आणि हे इकडे बकरी आहे. हे बकरीचं छोटंसं पिल्लू. आणि त्याची मम्मी. गाइस तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. थँक्यू बाय.